नमस्कार. मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी नाश्त्यापासून करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आपण आज आहे ना रात्री आम्ही पुलाव बनवला होता. मस्त असा पनीर पुलाव बनवला होता सिंपलमध्येच. तर तो मी जास्त बनवून ठेवत असते कारण मला दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी तो खायचा असतो आणि मला भरपूर असा आवडतो सुद्धा. तर मी तोच आता चालू करते, गरम करते, मस्त तूप टाकून वगैरे गरम करते. आणि आम्ही नाश्त्यासाठी आज पुलाव खाणार आहे रात्री बनवलेला. आणि श्रीशाला सकाळी दूध पाजून झालेलं आहे. काय तर मी इथं आता नाश्त्यासाठी रात्री जे पुलाव बनवला होता तो गरम करून घेत आहे. तर तूप टाकून गरम करत आहे. हे तूप तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये. हे मी तूप कालच बनवलं होतं, घरी बनवलं होतं आणि ते आता मध्ये चमचा अडकला होता त्यामुळे ते निघतच नव्हता. त्यामुळं दुसरा चमचा घेतला आणि त्यानंतर मस्त असा पुलाव गरम करून घेतला. आता माझ्यासारखे पुलावप्रेमी कोण कोण आहेत त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि श्रीशाची एकदम मस्त अशी सकाळी सकाळी इतकी गडबड असते, ती कामच करून देत नाही किंवा सुसूनच देत नाही काय. तर तिचीसुद्धा गडबड चालू असते आणि आपल्याला आपली कामं आवरायची गडबड असते. सकाळी जर उशीर झाला कामांना तर दुपारी भरपूर असा उशीर होत असतो आणि मग नंतरनं कंटाळा येतो. ही सगळी कामं सकाळची करण्यासाठी, दुपारी करण्यासाठी भरपूर असा कंटाळा येतो. तर त्यासाठीच माझी सकाळची गडबड चालू असते आणि त्यामध्ये श्रीशाचा पण गोंधळ असतो. तर भेटूया आपण पुलाव खाताना. मस्त असा आता आम्ही रात्री केलेला पुलाव गरम केलेला आहे आणि आता मस्त असं खायला बसलेलो आहे. तुम्ही पण या खायला. आणि श्रीशाची मस्ती मध्ये 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 लुडबुड चालूच आहे. बोल बोल हाय कर. हाय हाय मात्र छान करते. या तुम्ही पण नाश्ता करायला. प्लँकिश दे. प्लँकिश दे. प्लँकिश दे. सेकंड दे ना. सेकंड दे. नाही लास्ट दे आता. तर हाय सगळ्यांना. आता दुपारची वेळ झालेली आहे आणि घरातली कामं माझी सगळी किचनची आवरून झाले ते. आणि बऱ्याच दिवसापासूनचं माझं एक काम पेंडिंग होतं, जे की बटाट्याचे पापड बनवायचे होते. साबुदाणा आणि बटाट्याचे उपवासाचे पापड बनवायचे होते. पण ते बऱ्याच दिवसांपासून राहूनच गेलं होतं. तर आज त्याला मुहूर्त लागला आहे आणि आभाळ पण आलेला आहे बाहेर भरपूर. तरी पण मी करणार आहे ते. त्याला काही उन्हात टाकायची गरज नाही आहे करताना. तरी फॅनवरती सुकून जातात. मग उद्या किंवा परवा बाहेर मी गॅलरीमध्ये टपात ठेवून देईन. तर तेच आता तयारी करतोय आम्ही. बटाटे उकडून झालेले आहेत. बटाटे मस्त उकडलेत आणि आहो मला बटाटे सोलून देते, ते थोडीशी मदत करते ते. आणि बाकी आता जेवण हे तर झालेलं आहे. मग आम्ही बटाट्याचं आता पीठ मिक्स करून घेतो, मस्त असं मळून घेतो आणि मग परत भेटूया आपण पापड करताना. खाली घेतलं का तेवढ्यात? मी तुम्हाला बोलले होते की पापड करताना तुमच्याशी शेअर करी, पण त्यावेळेस इतका असा पाऊस आला आणि आम्हालासुद्धा पापड करण्यासाठी भरपूर उशीर झाला. तर अशा प्रकारे आम्ही पापड केलेले आहेत आणि इथे सुकवण्यासाठी टाकलेले आहे. तर हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शूट करत आहे. पापड वगैरे सगळं काही बनवून झालेलं आहे. पण मला ना त्या दिवशी पाऊस आल्यामुळे लाईट पण जात होती सारखी आणि भरपूर मोठा पाऊस आला होता. वीज कडकडाट आणि वादळ वारं भरपूर असं काही सुटलं होतं. त्यामुळे काही सुचतच नव्हतं. त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करायला जमलं नाही. तरीसुद्धा आम्हालाच पापड करण्यासाठी भरपूर असा वेळ झाला. आम्ही संध्याकाळी लाईट आल्यानंतर निवांत जेवण वगैरे सगळं काही आटपून मग पापड केले. आम्ही दोघांनी मिळून केले. अहोंनी मला मदत केली पापड बनवायला आणि त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता नाही आलं. तर नक्की कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.